पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। सुरुवातीला लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघाती मृत्यू म्हणून समोर आलेल्या या घटनेनं नंतर वेगळंच वळण घेतलं। केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी कट रचून केतनची हत्या केल्याचं तपासात पुढे आलंय। आता दररोज या घटनेचे नवनवीन धागेदोरे उलगडत आहेत। सिया आणि चेतन यांच्यात व्यतिरिक्त आणखी कुणी या कटात सहभागी होतं का? पोलिसांचा तपास कुठवर आलाय आणि चौकशीतून आणखी कोणते नवे मुद्दे समोर आलेत या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संदेश भुले। सर्वात आधी केतन अग्रवालच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम काय आहे ते जाणून घेऊया। दिनांक 18 जून रोजी केतन अग्रवाल आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल ट्रेकिंगसाठी लोहगडावर गेले होते। या दरम्यान पाय घसरून पडून केतनचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला। त्यानंतर केतनच्या घरी सिया सांत्वनासाठी गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही दिसत नव्हता। शिवाय केतनच्या बहिणीने तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता ती अनुत्तरित झाली। त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांचा संशय बळावला आणि त्यांनी या मृत्यू संदर्भात तपास करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता एक तरुण भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घालून असलेला आढळला। तोच तरुण पुढे जाऊन सियाला काहीतरी खुणावत असल्याचंही सीसीटीव्हीत कैद झालं आणि सियाचा प्रियकर चेतन चौधरीचं नाव पुढे आलं। यातून या हत्याकांडाचं बिंग फुटलं। या दोघांनी प्लॅन करून केतनला 400 फूट खोल दरीत ढकललं आणि त्याचा पाय घसरून तो खाली पडल्याचा बनाव केला। धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वीही सियाने केतनला 3 ते 4 वेळा लोहगडावर ट्रेकिंगसाठी नेलं आणि 14 जूनला त्याला ढकलण्याचा प्रयत्नही केला, मात्र सुदैवानं तो बचावला। फेब्रुवारीत सिया आणि केतन यांचा साखरपुडा झाला आणि नोव्हेंबर महिन्यात दोघांचं लग्न होणार होतं। या लग्नासाठी दोन्ही कुटुंबियांनी मोठी तयारी केली होती, मात्र सियाचा डाव काहीतरी वेगळाच होता। तिला केतन मनापासून आवडत नव्हता, त्यामुळे तिने चेतनच्या मदतीने केतनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। तिला केतन आवडत नसल्याचं तिने घरच्यांना का सांगितलं नाही किंवा चेतन सोबत पळून जाऊन लग्न का केलं नाही असं विचारलं असता यामुळे माझ्या कुटुंबाची बदनामी झाली असती असं उत्तर सियाने दिल्याचं समजतंय। केतनला टक्कल होतं, तो केसांना विग वापरत होता, शिवाय तो बोलतानाही अडखळत होता असा दावा सियाने पोलीस चौकशीत केलाय। दुसरीकडे सिया आणि केतनचं लग्न ठरल्यावर गोयल कुटुंबाला या गोष्टीची माहिती होती, मात्र त्यांना त्याचं फारसं विशेष वाटलं नाही असं केतनच्या वडिलांनी म्हटलंय। सिया आणि चेतनमध्ये मागच्या 5 ते 6 महिन्यात 2000हून अधिक वेळा फोन कॉल आणि 300हून अधिक तास संवाद झाल्याचं उघड झालंय। या दोघांनाही न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मे महिन्यापासूनच लोहगड किल्ल्याची रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या मोबाईलमधील सर्व कॉल आणि मेसेज डिलीट केल्याचंही उघड झालंय। मुलीने केलेल्या गुन्ह्यानंतर सियाच्या वडिलांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शुक्रवारी या प्रकरणी सियाचा भाऊ साहिल याची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली, तर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सिया गोयलच्या आई वडिलांनाही चौकशीसाठी बोलवलंय। या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात केतनच्या कुटुंबियांनी शनिवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तसेच खटल्याची प्रभावी बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी तात्काळ मान्य केली। आता उज्ज्वल निकम या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत। केतन अग्रवाल प्रकरणानं बदलत्या नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि तरुणांच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। या प्रकरणात समोर येणारे पुरावे आणि पुढील घडामोडी यातून या हत्याकांडाचं अंतिम सत्य उलगडणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।